गव्हर्मेंटच्या पण पुढे पैसेवाल्यांची मर्जी कशी चालते ते बघा. आता हा एक रस्ता नवीन आताच बनवला आहे आपल्या गव्हर्मेंटनी, आणि तो इथे रिलायन्स कंपनीचं टाउनशिपचं काम चालू होतं. त्यांनी हा रस्ता इथून फोडला बघा. हा इकडून जात होता तो फोडला आणि हा पर्यायी रस्ता दिला आहे. आणि तो पर्यायी रस्ता पण कसा आहे बघा. ते बघ इथं कट पडलेत प्रॉपर एकदम पूर्ण कट. हे इथं खड्डे, म्हणजे आम्ही आमचे टॅक्स वगैरे भरून तो चांगला रस्ता सोडून ह्यांच्यासाठी आम्ही हा खराब रस्ता वापरायचा का? तर भाऊ पैसा आहे ना. पैसा असेल तर आपण गव्हर्मेंटला पण विकत घेऊ शकतो. आपण नियम चेंज करू शकतो. पैसेवाल्यांसाठी वेगळे नियम आहेत आणि गरिबांसाठी वेगळे नियम आहेत. आपल्या सरकारने 2 नियम काढलेत, म्हणजे 2 वेगवेगळे नियम काढलेत, ज्याच्यामध्ये गरिबांसाठी वेगळे नियम आहेत, पैसेवाल्यांसाठी वेगळे नियम आहेत. आणि हा रस्ता इथंच खराब नाही केला या कंपनीने, पूर्ण अजून पुढे पण दाखवतो कुठं कुठं कसा कसा खराब केला आहे तो. ह्या यांच्या मोठ्या गाड्या अशा रस्त्यातच कुठेतरी पार्क केलेल्या असतात. हे बघा कसं खराब केलं आहे बघ. आता हे सुकं झाल्याच्या नंतर एवढं धूळ उडते ना बेकार, की समोरचं दिसत नाही यांच्या गाड्या अशा पूर्ण रस्त्यावर. आम्ही कुठून जायचं? वरून हवेत ना. आणि रस्ता खराब केल्याची ते तर वेगळंच आहे बघ. आम्ही कुठून जायचं मग? हवेतून का? हां. आणि एखादी गाडी ह्यांना ओव्हरटेक करत येणार आहे का? अख्खी लेन घेतली, ओव्हरटेक करत येणार. कोणाला काही दिसलं नाही, ठोकलं तर याला जबाबदार कोण? कोण घेणार आहे जबाबदारी याची? कोण नाही. पैसा आहे ना आपल्याकडे. पैसा असेल तर तुम्ही सरकारला पण तुमच्या मर्जीप्रमाणे नाचवू शकता. काय विषय नाही.